वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये महत्त्वाची बैठक। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरल्याची माहिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक। बैठकीनंतर पत्रकार परिषद होण्याची शक्यता। अमित ठाकरे घेणार आशिष शेलार यांची भेट। शेलार यांच्या वांद्रे येथील कार्यालयात होणाऱ्या भेटीचं कारण गुलदस्त्यात। पण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे, त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत। शेतकऱ्यांनी संकटांची सवय लावून घ्यावी। निसर्गाचं नुकसान केलंय, कर्माची फळं भोगावी लागणार। पाशा पटेल यांचं शेतकऱ्यांसंदर्भात वादग्रस्त विधान। कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये 2 गटात तुफान राडा आणि दगडफेक। रस्त्यावर बांधलेला स्टेज काढण्यावरून वाद। परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश। नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी वाद। कार शिकणाऱ्या परप्रांतीयाची वाहनाला धडक। मनसैनिकानं समज दिल्यानंतरही अरेरावी। बीडमध्ये 2 मैत्रिणींमध्ये बॉयफ्रेंडवरून वाद। मैत्रिणीकडून मैत्रिणीची हत्या। मृतदेह घेऊन जातानाच आरोपी वृंदावनी फरताडेचं सीसीटीव्ही समोर। आणि ऑनलाईन गेमिंग बिलाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून मंजुरी। ऑनलाईन गेमिंग बिलाचं आता कायद्यात रूपांतर। जनसामान्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी सरकार विविध योजना, उपक्रम आणि अभियानांची अंमलबजावणी करत असते आणि त्यानुसार 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुरू असलेली पायाभूत आरोग्य सुविधा, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत आदी योजनांमधील प्रलंबित कामं 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला दिलेले आहेत। राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच अपेक्षित असून मुंबई महानगरपालिकेनं आगामी निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमांबाबतचा प्रारूप आराखडा जाहीर केला। या प्रारूप आराखड्यावर मुंबई महानगरपालिकेनं नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवलेल्या आहेत। हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी 4 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे। पुणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली असून 2017च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा प्रभागाची संख्या 1 न कमी होऊन 41 झालेली आहे। सदस्यांची संख्या 1 न वाढून 164 वरून 165 वर पोहोचली आहे, तर 4 सदस्यांचे 40 आणि 5 सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे। हरकती आणि सूचनांसाठी 4 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे। गेले 5 दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसानं आता उघडीप दिलेली आहे। पंचगंगा धोका पातळीच्या आत वाहू लागल्यानं पुराचा धोका टळताना दिसतोय। जिल्ह्यात अद्यापही 50 मार्गावरील वाहतूक बंद असून 46 बंधारे पाण्याखाली आहेत। नागपूर महानगरपालिकेमध्ये एकूण 245 पदांची नियुक्ती प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता विविध 174 पदांसाठी पुन्हा मेगा भरती घेण्यात येणार आहे। 174 पदांची ऑनलाईन पद्धतीनं भरती प्रक्रिया येत्या 26 ऑगस्टपासून सुरू होणार आहे। यंदाच्या गणेशोत्सवात देखील जलप्रदूषण टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका 139 कृत्रिम तलाव तयार करणार आहे। कृत्रिम तलावांच्या जागा परिमंडळ आणि अभियांत्रिकी विभागामार्फत निश्चित करण्यात आलेल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान चीन आणि जपानच्या दौऱ्यावर जात आहेत। जपानचे पंतप्रधान इशिबा यांच्या निमंत्रणावरून मोदी भारत जपान वार्षिक शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी 29 ते 30 ऑगस्ट या दरम्यान जपानमध्ये जाणार आहेत। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनानं विशेष तयारी केलेली आहे आणि यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक 15 किलोमीटरवर सुविधा केंद्र उभारणार आहेत, तर 23 ठिकाणी रुग्णवाहिका तैनात केलेल्या आहेत। यंदा अपघात टाळण्यासाठी युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचा आणि वेगरोधक फलक लावण्यावर लक्ष देणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे अप्पर महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी दिली आहे। गणेशोत्सव अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपला असला तरी मुंबई गोवा महामार्ग ठिकठिकाणी खड्ड्यातच आहे। प्रशासनानं रस्त्याच्या डागडुजीकडे कानाडोळा केलेला असून हा महामार्ग वेळेत दुरुस्त झाला नाही, तर गणेशोत्सवाला चाकरमानी वेळेत पोहोचतील की नाही हा प्रश्न कायम आहे।
आता एक मोठी बातमी, मराठा समाजाच्या उपसमिती अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यापूर्वी उपसमितीचे चंद्रकांत पाटील हे अध्यक्ष होते। सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीबाबत आता आढावा ते घेत राहणार आहेत। जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून उपसमितीचं पुनर्गठन करण्यात आलेलं आहे। तर मराठा समाजाच्या उपसमितीचे अध्यक्ष आता विखे पाटील असणार आहेत। आंदोलनाआधीच उपसमितीचं पुनर्गठन करण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे। उसापासून इथेनॉल निर्मितीच्या निर्णयानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। मात्र आता मागण्या मान्य झाल्यास साखर उद्योग अडचणीमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते। मराठा समाजाच्या उपसमिती अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून उपसमितीचं पुनर्गठन करण्यात आलेलं आहे। तर सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीबाबत ते आढावा घेत राहणार असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं। मंत्री भरत गोगावले यांनी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची वैयक्तिक सहाय्यकपदी केलेल्या नियुक्तीला मुख्यमंत्री कार्यालयातून परवानगी न मिळाल्याची माहिती न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांनी दिलेली आहे। संबंधित शिक्षकांची शाळेतून मंत्रालयात झालेली नियुक्ती पूर्णपणे बेकायदेशीर असल्याची सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे। मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी भाषेचा वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये। बोरिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील दुकानदाराला मराठी बोलायला सांगितल्यानं त्यानं नकार देत अपमान केला। यानंतर मनसैनिकांनी मनसे स्टाईलनं दुकानदाराला उत्तर देत कान धरून माफी मागायला लावली। नाशिकच्या जयभवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी वाद उफाळून आला। काल शिकणाऱ्या परप्रांतीयानं या भागातील एका वाहनाला धडक देत अरेरावी केली। दरम्यान मनसैनिकांनी समज दिल्यानंतरही पुन्हा अरेरावी केल्यामुळे मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या परप्रांतीयाला मनसे पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला। तारापूर एमआयडीसीमध्ये झालेल्या वायू गळतीमुळे 4 कामगारांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी आता संचालकासह तिघांविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। निष्काळजीपणा करून जीविताला धोका निर्माण केल्याचा ठपका संचालकावर ठेवण्यात आलाय। शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक विलास मस्के यांच्या घरावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये विलास मस्के गंभीर जखमी असून बहीण भाग्यश्री सोजेनच्या हातावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आला असून दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची मुख्यमंत्री फडणवीसांनी दखल घेतली आहे। न्यूज 18 लोकमतनं मुंबईतील वाकोला ब्रिजच्या दुरवस्थेची बातमी दाखवली होती। दरम्यान याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना फोन करून मुंबईतील खड्ड्यांबाबत चर्चा करत खड्डे बुजवण्याचे आदेश दिले। यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग रचनेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले नाहीये। 2017च्या निवडणुकीतील प्रभाग रचना जवळपास तशीच आहे। कोस्टल रोड, मेट्रो सारख्या विकास कामांमुळे मुंबईतील प्रभाग रचनेमध्ये किरकोळ बदल करण्यात आले असून सूचना आणि हरकतींनंतर 6 ऑक्टोबरला प्रारूप आराखडा अंतिम केला जाईल। बेस्ट कामगार सेनेच्या सुहास सामंतांनी राजीनामा दिलाय। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या पॅनलचा दारुण पराभव झाल्यानंतर पराभवाची जबाबदारी स्वीकारून सुहास सामंत यांनी राजीनामा दिला। उद्धव ठाकरेंना पत्र लिहून त्यांनी आपला राजीनामा दिला। शेतकऱ्यांनी निसर्गाचं नुकसान केलं, आता त्यांना त्याच्या कर्माची फळं भोगावी लागणार असल्याचं वक्तव्य पाशा पटेल यांनी केलंय। तर शेतकऱ्यांनी आता संकटाची सवय लावून घ्यावी। 365 दिवसांपैकी 322 दिवस शेतकऱ्यांना संकटाशी झगडावं लागणार असल्याचंही ते म्हटलं। सिंधुदुर्गमध्ये मटका अड्ड्यावर नितेश राणेंनी धाड टाकली। यामुळे अवैधरित्या जुगार अड्डे चालवणाऱ्यांचे धाबे दण आणलेले आहेत। दरम्यान सिंधुदुर्गच्या बाजारपेठेतील बुकिंगच्या अनेक टपऱ्या बंद असल्याची माहिती समोर आली। आता एक मोठी बातमी, यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग रचनेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले नाहीयेत। 2017च्या निवडणुकीतील प्रभाग रचना जवळपास तशीच आहे। तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारी 2026 मध्ये होणार असल्याची माहिती मिळते। कोस्टल रोड, मेट्रो सारख्या विकास कामांमुळे मुंबईतील प्रभाग रचनेत किरकोळ बदल करण्यात आले असून सूचना आणि हरकतीनंतर 6 ऑक्टोबरला प्रारूप आराखडा अंतिम केला जाईल अशी माहिती समोर आलेली आहे। दरम्यान राज्य शासनाला मुंबई महापालिकेकडून प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा सादर करण्यात आलेला आहे। आणि आता पुढची एक आणखी मोठी बातमी, नांदेडमध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळालाय। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील रावणगावमध्ये पुरामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं होतं।
यामध्ये घरगुती साहित्यासह विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्यही वाहून गेलं. स्वाती गुमडवाड या मुलीचं शैक्षणिक साहित्य आणि टॅब पुरात गेला होता. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर शिवसेना उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी दखल घेत स्वाती गुमडवाडला लॅपटॉप घेऊन दिलेला आहे. हो, मी ते बातमी बघितली होती. सामान्य मुलगी होती, सामान्य घरातली 12वीला शिकणारी मुलगी आहे. तिला टॅब कोणत्या तरी योजनेतून मिळाला होता आणि तिचंही घर असंच वाहून गेलं. तिचा भाऊ कुठेतरी पुण्यात शिकतो आणि मला असं वाटतं जर एखादी एवढ्या इंटेरियर भागातली एक मुलगी शिकू इच्छिते, तिला टॅब आवश्यक आहे, तर आम्ही तिला आज एक टॅबच नाही तर तिला एक चांगल्या पद्धतीनं लॅपटॉप तिला आम्ही आमच्या वतीनं आज दिला. त्या दिवशी आमच्या गावाला पूर आलं होतं. आमच्या घरामध्ये पाणी घुसलं. मग ते सगळं साहित्य वाहून गेलं. त्यामध्ये टॅब लॅपटॉप पण वाहून गेलं. मग न्यूज लोकमत या न्यूजवाल्यांनी माझं व्हिडिओ व्हायरल केलं आणि मला लॅपटॉप भेटलं. कोण दिलं लॅपटॉप तुला? दानवे साहेब. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. गोंदिया जिल्ह्यातील खजरी या गावी 3 ऑगस्ट रोजी एका अनोळखी महिलेची धारदार शस्त्रानं हत्या झाली होती आणि या घटनेचा उलगडा गोंदिया पोलिसांनी लावलाय. आरोपीनं महिलेच्या 7 महिन्याच्या मुलाची विक्री करून पैसे कमावण्याची योजना आखली होती. यासाठी त्यानं महिलेची हत्या केली असून या प्रकरणी 7 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई गोवा महामार्ग आणि रायगड जिल्ह्यामध्ये होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे असलेली ANPR तंत्रज्ञान असलेली संकल्पना रायगड पोलिसांच्या मदतीकरता सज्ज झाली आहे. गुन्ह्यामध्ये वापरलेल्या वाहनांची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील साई सहारा प्रतिष्ठानच्या पुढाकारानं ANPR कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. मानवी आरोग्यावर कबुतरांचा होणारा परिणाम अभ्यास करण्यासाठी राज्य शासनानं तज्ज्ञ समिती गठीत केलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं 13 ऑगस्ट 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. समितीनं पहिल्या बैठकीपासून 30 दिवसांच्या आत शासनाला आपला अहवाल सादर करणं अपेक्षित आहे. बदलापूरमध्ये 1.5 कोटी रुपये खर्चून पेवर ब्लॉक लावण्यात आले होते. मात्र आता पुन्हा पेवर ब्लॉक लावण्यात येत आहेत. पुन्हा पेवर ब्लॉक लावून पालिकेच्या पैशांचा नाहक नुकसान होत असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. चौकशी करून तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.